टेक्नॉलॉजी पार्ट फर्स्ट त्याच्यामध्ये आपण पाठीमागच्या तासाला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण याच्यामध्ये पाठीमागच्या तासाला आपण दोन थेअरी बघितली होती, एक डोबेरायनर ट्रायड आणि एक न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स. डोबेरायनर ट्रायड काय म्हणलं होतं आपण, त्रिकामधील मधल्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक हा राहिलेल्या दोन मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या सरासरी इतका असतो. The atomic mass of the middle element in a triad is equal to average atomic mass of other two. Then Newland's law of octaves, न्यूलँडच्या अष्टकत्वाचा नियम काय म्हणलं, मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली असता प्रत्येक आठव्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे पहिल्या मूलद्रव्याच्या गुणधर्माप्रमाणे असतात. If the elements are arranged with their increasing atomic masses, then properties of every eighth element are similar to the properties of the first element. आता तिसरी थेअरी आहे मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ और मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हची आवर्त सारणी, मेंडेलिव्ह पिरियोडिक लॉ. आता हा जो मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल आहे हा रशियन सायंटिस्ट किंवा केमिस्ट डिमित्री मेंडेलिव्ह या नावाच्या सायंटिस्टनं 1869 ते 1872 या कालावधीमध्ये त्यानं स्वतःची मेंडेलिव्हचा पिरियोडिक लॉ किंवा मेंडेलिव्हचा पिरियोडिक टेबल सांगितलं. आता मेंडेलिव्हनं काय केलं, ॲटॉमिक मासचा विचार केला. मेंडेलिव्ह कन्सिडर द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. मेंडेलिव्हनं कशाचा विचार केला, ॲटॉमिक मासचा. In 1869 only 63 elements are discovered. जे 63 मूलद्रव्ये डिस्कवर झाली त्या मूलद्रव्याची त्याने काय केलं, मांडणी केली. आणि मेंडेलिव्हनं सगळ्यात मिनिंगफुल आणि रिमार्केबल म्हणजे अर्थपूर्ण आणि लक्षात घेण्याजोगं त्यानं मूलद्रव्याची मांडणी केली 1869 ते 1872. आता मेंडेलिव्ह नावाच्या सायंटिस्टने काय केलं तर त्याच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीचा स्टडी केला. फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज, त्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा स्टडी केला. स्टडी केल्यानंतर त्याला काय आढळलं तर फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट्स, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट physical and chemical properties of the element shows similar properties after regular interval. म्हणजे एका विशिष्ट वेळेनंतर त्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माची पुनरावृत्ती होते. म्हणजे तेच गुणधर्म आपल्याला काही इंटरवल नंतर आपल्याला तेच गुणधर्म आढळतात. आता याच्यावर त्याने काय केलं त्याचा लॉ सांगितला. त्यानं मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ. आता त्यानं लॉ काय सांगितला
functions, periodic functions of their atomic masses. याला त्यांनी दिलं मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. The physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic masses is called Mendeleev's periodic law. आता ज्यावेळेस मेंडेलिव्हने मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्यानं ग्रुप आणि पिरियड तयार केलं. ग्रुप कुणाला म्हणायचं? vertical column in Mendeleev periodic tables are called group. त्याला मराठीत आपण म्हणतो गण. म्हणजे मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबल मध्ये ज्या उभ्या ओळी त्याला त्यानं नाव काय दिलं? गण. त्याला म्हणायचं ग्रुप. The vertical columns or vertical lines which are present in the Mendeleev periodic table is called a group. And period कोणाला म्हणलं? horizontal rows in a Mendeleev periodic table. म्हणजे Mendeleev periodic table मध्ये ज्या आडव्या ओळी त्याला त्यानं नाव दिलं पिरियड. त्याला आपण म्हणायचं आवर्तने. म्हणजे गण आणि आवर्तने. आणि हा आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. त्याच्यामध्ये मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ हा फार महत्त्वाचा. बघा, रशियन सायंटिस्ट डेमित्री मेंडेलिव्हने 1869 ते 1872 याच्यामध्ये मूलद्रव्याची क्लासिफिकेशन केलं. 63 मूलद्रव्याची मांडणी करत असताना त्यांनी त्याचा ॲटॉमिक मासचा विचार केला. ॲटॉमिक मासचा विचार करून त्याचे फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मांचा अभ्यास केल्यानंतर त्याला असं आढळलं की त्या मूलद्रव्याचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माची पुनरावृत्ती होते. एका विशिष्ट कालावधीनंतर त्याची काय होते? पुनरावृत्ती होते. त्याच्यामुळे त्याचं लॉ सांगितला. मूलद्रव्याचे भौतिक व रासायनिक गुणधर्म हे आवृत्तीपद असतात. म्हणजेच physical and chemical properties of the elements are the periodic functions of their atomic masses. आणि मूलद्रव्याची मांडणी करत असताना मेंडेलिव्हने जे उभ्या ओळी त्याला त्यानं नाव दिलं ग्रुप. आणि जे हॉरिझॉन्टल रोज आहेत म्हणजे ज्या आडव्या ओळी त्याला त्यानं नाव दिलं आवर्तने. आणि हा पूर्ण आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल आणि मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. आता मेंडेलिव्हने त्याची मूलद्रव्याची मांडणी केली. आता करत असताना त्या मेंडेलिव्ह पिरियडिकचे काही मेरिट्स आणि डिमेरिट्स आहेत. मेरिट्स म्हणजे फायदे, ॲडव्हांटेजेस. आता मेंडेलिव्हने जी थेअरी सांगितली त्या थेअरीचं वैशिष्ट्य काय किंवा फायदे काय बघा. पहिला, मेंडेलिव्हने पिरियडिक टेबलची मांडणी करत असताना काही मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास रिवाइज केला. म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ some elements are revised. म्हणजे काही मूलद्रव्यांचा जो अणुवस्तुमानांक आहे हा त्याने काय केला? रिवाइज केला. म्हणजे परत मोजला. उदाहरणार्थ बेरिलियमचा जो ॲटॉमिक मास आहे, तो पहिल्यांदा ज्यावेळेस मोजला होता त्यावेळेस होता 14.09 एवढा त्याचा ॲटॉमिक मास होता. त्या बेरिलियमचा ॲटॉमिक मास त्याने काय केलं? रिवाइज केला.
आणि तो त्याला किती आढळला 9.4. 9.4. आता बघा जर ॲटॉमिक मास नुसार जर मेंडेलिव्हने पिरियॉडिक टेबल मध्ये मूलद्रव्याचं वर्गीकरण केले, बेरिलियमचा ॲटॉमिक मास आहे 14 आणि बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 11. बोरॉनचा ॲटॉमिक मास आहे 11. म्हणजे मेंडेलिव्ह नुसार किंवा ॲटॉमिक मास नुसार हा जो बेरिलियम आहे तो कुणानंतर पाहिजे, बोरॉन नंतर. परंतु मेंडेलिव्हनं त्या बेरिलियमचा ॲटॉमिक मास नंतर मोजल्यानंतर त्याला तो आढळला 9.4. त्यामुळे बेरिलियम इज प्लेस्ड बिफोर द बोरॉन. सिन्स बेरिलियम इज प्लेस्ड बिफोर बोरॉन. बेरिलियम इज प्लेस्ड बिफोर बोरॉन. म्हणजे हा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा पहिला फायदा आहे. त्यानं ॲटॉमिक मास परत मोजला आणि मग त्यानं काय केलं, बेरिलियमचा ॲटॉमिक मास मोजून त्या बेरिलियमला बोरॉनच्या अगोदर पिरियॉडिक टेबल मध्ये स्थान दिलं. हा पहिला मेरिट. दुसरा मेरिट काय, ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता, ज्या मूलद्रव्यांचा शोध लागला नव्हता त्या मूलद्रव्यासाठी त्यानं एम्प्टी स्पेस ठेवली. म्हणजे इन पिरियॉडिक टेबल some empty space is developed in periodic table. Some empty space is developed for the elements which is not discovered. म्हणजे ज्या मूलद्रव्यांचा शोध लागलेला नव्हता त्या मूलद्रव्यासाठी मेंडेलिव्हने काय केलं, पिरियॉडिक टेबल मध्ये मोकळ्या जागा ठेवल्या. उदाहरणार्थ, आणि त्याला नाव काय दिलं, इका बोरॉन. इका ॲल्युमिनियम आणि इका सिलिकॉन. एम्प्टी स्पेस ठेवून त्याला या पद्धतीने नाव दिली. आणि ज्यावेळेस नंतर ती मूलद्रव्ये शोधली त्यावेळेस त्याच्या जागी नाव काय दिलं, स्कँडियम. इका बोरॉन स्कँडियम साठी त्यानं अगोदर नाव दिलं तर स्कँडियम डिस्कव्हर झाल्यानंतर स्कँडियम. इका ॲल्युमिनियम गॅलियम आणि इका सिलिकॉन जर्मेनियम. परंतु ती मूलद्रव्य डिस्कव्हर झाली नसताना सुद्धा त्याचे जे फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ते मेंडेलिव्हने एक्झॅक्टली सांगितले. फॉर एक्झाम्पल, जर आपण इका ॲल्युमिनियम आणि नंतर ते मूलद्रव्य शोधल्यानंतर त्याचं नाव आहे गॅलियम. आता इकडं प्रॉपर्टीज, पहिली प्रॉपर्टी जर आपण त्याचा ॲटॉमिक मासचा विचार केला, ॲटॉमिक मास सुरुवातीला त्यानं ॲटॉमिक मास सांगितला. एका ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक मास आहे 68 आणि ज्या वेळेस ते गॅलियम शोधलं त्यावेळेस त्याचा ॲटॉमिक मास होता 69.7. म्हणजे नियरली इक्वल. ॲटॉमिक मास नंतर त्याची डेन्सिटी, सुरुवातीला डेन्सिटी सांगितली होती 5.9, नंतर आढळली 5.94, एक्झॅक्टली इक्वल. देन मेल्टिंग पॉइंट एका ॲल्युमिनियमचा सांगितला होता लो आणि नंतर ज्यावेळेस ते एलिमेंट डिस्कव्हर झालं त्यावेळेस त्याचा आढळला 30.2 डिग्री सेल्सिअस, दॅट इज लो. देन क्लोराइड्स एका ॲल्युमिनियमची क्लोराइड तयार होतात ECl3 आणि ज्यावेळेस गॅलियम शोधलं त्यावेळेस त्याचा क्लोराइड होता GaCl3. म्हणजे
प्रॉपर्टीज त्याच्या सेम आढळल्या. नंतर जर आपण ऑक्साईडचा विचार केला, ऑक्साइड्स एका अल्युमिनियमचं ऑक्साइड आढळलं E2O3 आणि गॅलियमचं ऑक्साइड आढळलं Ga2O3 सिमिलर. and nature of oxides nature, the oxide of Eka aluminum is the amphoteric in nature, and gallium also amphoteric means which can show the both properties of the acidic and basic is the amphoteric oxide. म्हणजे हे दुसरं मेरिट्स म्हणजे पिरियोडिक टेबल मध्ये ज्या मूलद्रव्याचा शोध लागलेला नव्हता त्या मूलद्रव्यासाठी त्यानं एम्प्टी जागा ठेवली आणि त्याच्या जागी नावं दिली इका बोरॉन, इका अॅल्युमिनियम, इका सिलिकॉन. आणि नंतर ज्यावेळेस ती मूलद्रव्ये शोधली त्यावेळेस स्कँडियम, गॅलियम, जर्मेनियम. परंतु प्रॉपर्टीज त्यानं जे सांगितल्या होत्या त्या एक्झॅक्टली इक्वल सांगितल्या होत्या. हे त्याचं दुसरं मेरिट आहे. आणि तिसरं मेरिट काय आहे, ज्यावेळेस मेंडेलिव्हनं पिरियोडिक थेअरी सांगितली त्यावेळेस नोबल गॅसेस शोधली नव्हती. नोबल गॅसेस नॉट डिस्कवर्ड. जे नोबल गॅसेस आहेत त्यांचा त्यावेळेला शोध लागलेला नव्हता. परंतु ज्यावेळेस ते डिस्कवर झाले त्यावेळेस मेंडेलिव्हनं पोझिशन किंवा त्या पिरियोडिक टेबलची मांडणी बदलली नाही. त्यासाठी ती जी नोबल गॅसेस आहेत त्यांच्यासाठी त्यानं सेपरेट ग्रुप केला, सेपरेट झिरो ग्रुप. आणि ती मूलद्रव्ये कुठली होती, हेलियम, निऑन आणि आर्गॉन. त्यासाठी त्यानं सेपरेट ग्रुपची निर्मिती केली, झिरो ग्रुप. म्हणजेच पिरियोडिक टेबलची मांडणी बदलली नाही. हे त्याचं तिसरं मेरिट. म्हणजे हे तीन त्याची मेरिट्स आहेत. पहिलं मेरिट, पिरियोडिक टेबल मध्ये मूलद्रव्याची मांडणी करत असताना काही मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक त्यानं रिवाइज केला. उदाहरणार्थ बेरिलियम, आणि बेरिलियमचा रिवाइज केल्यानंतर त्याचा आढळला 9.4. म्हणून बेरिलियमला पिरियोडिक टेबल मध्ये बोरॉनच्या अगोदरचं स्थान आहे. त्याच्यानंतर दुसरा, ज्या मूलद्रव्याचा शोध लागला नव्हता त्याच्यासाठी त्यानं त्याची एम्प्टी जागा. आणि नोबल गॅसेसचा शोध लागल्यानंतर पिरियोडिक टेबलची मांडणी त्यानं बदलली नाही. त्यासाठी नोबल गॅसेससाठी त्यानं काय केलं, वेगळाच झिरो ग्रुप तयार केला. आणि हे त्याचे मेरिट्स ऑफ द मेंडेलिव्ह पिरियोडिक टेबल. आता मेरिट्स नंतर आहे डिमेरिट्स. डिमेरिट्स म्हणजे आता काय तोटे, नुकसान काय. डिमेरिट्स पहिलं बघा, आपण काय सांगतोय, मेंडेलिव्हची पिरियोडिक थेअरी ॲटॉमिक मासवर अवलंबून आहे. ॲटॉमिक मासच्या चढत्या क्रमाने त्याने मांडणी केली. पण ॲटॉमिक मास कोबाल्ट अँड निकेल या दोन्हीचा ॲटॉमिक मास सेम आहे. Atomic mass of the cobalt and nickel are almost the same. दोन्हीचा अणुवस्तुमानांक सारखा आहे. मग त्या कोबाल्ट आणि निकेलला पिरियोडिक टेबल मध्ये अगोदर स्थान कुणाचं द्यायचं हे मेंडेलिव्हला सांगता नाही. डिफिकल्ट टू प्लेस. त्यामुळं पिरियोडिक टेबल मध्ये त्याची मांडणी करणं त्याला कठीण गेलं. पिरियोडिक टेबल हे त्याचं पहिलं डिमेरिट्स आहे.
पहिलं डिमेरिट्स म्हणजे कोबाल्ट आणि निकेलचा अणुवस्तुमानांक सेम असल्यामुळे अगोदर स्थान कुणाला द्यायचं हे त्याला सांगता आलेलं नाही. दुसरं आहे ज्यावेळेस आयसोटोपचा शोध लागला. आयसोटोप, आता आयसोटोप म्हणजे काय? ज्याचा ॲटॉमिक नंबर सेम असतो. ॲटॉमिक नंबर सेम, ॲटॉमिक मास डिफरंट असतो. ॲटॉमिक मास डिफरंट. ज्यावेळेस आयसोटोपचा शोध लागला त्यावेळेस नेमकं मूलद्रव्याची मांडणी कशी करायची हे त्याला कठीण गेलं. म्हणजे ड्युरिंग डिस्कव्हरी ऑफ आयसोटोप difficult to arrangement of elements. म्हणजे अणुवस्तुमानांक वेगवेगळा असतो. अणुवस्तुमानांक वेगवेगळा असल्यामुळे त्या मूलद्रव्याची नेमकी मांडणी कशी करायची हे त्याला काय झालं? डिफिकल्ट गेलं. तिसरं आयसोटोप काय आहे? पिरियोडिक टेबलची मांडणी कशी केली? ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर. ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग ऑर्डर. इन्क्रीजिंग ऑर्डर. परंतु ॲटॉमिक मास इज नॉट इन्क्रीज्ड इन अ रेग्युलर फॅशन. Increasing order, but it is not increased in regular fashion or unity. म्हणजे एका विशिष्ट पद्धतीने त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक त्याला इन्क्रीजिंग आढळत नाही किंवा तो वाढत नाही. त्यामुळे काय होतं तर दोन हेवी मूलद्रव्ये याच्यामध्ये काही मूलद्रव्ये शोधली किंवा सापडली हे आपल्याला लक्षात येत नाही. इट इज difficult to discover elements between two heavy elements. जे जड मूलद्रव्ये त्या जड मूलद्रव्याच्या मध्ये काही मूलद्रव्ये शोधली किंवा नाही हे आपल्याला लक्षात येत नाही. हे त्याचं तिसरं डिमेरिट्स आहे. The atomic mass of the elements are increasing order, but these atomic mass is not increased in a regular fashion or unity. Since it is difficult to discover, the new elements are discovered in between two heavy elements. आणि चौथं त्याचं डिमेरिट्स आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनची पोझिशन नेमकी कुठं? आता जर आपण हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजन H2 असतं. इट इज सिमिलर टू हॅलोजन. ते हॅलोजन सारखंही दाखवतं कारण हायड्रोजन आपण H2 लिहितो, हॅलोजन काय लिहितो F2 Cl2 एक्सेट्रा. त्यामुळं नेमकं पोझिशन त्याची कुठं करायची? जर हायड्रोजनचा विचार केला ग्रुप फर्स्ट, पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यासारखे त्याचे गुणधर्म दाखवतात. त्यामुळं नेमकी त्याची पोझिशन कुठं? उदाहरणार्थ सोडियम पोटॅशियम. हायड्रोजनची रिएक्शन तर HCl बरोबर केली, हायड्रोजनची रिएक्शन HCl बरोबर केली HCl आणि सोडियमची रिएक्शन NaCl म्हणजे सिमिलर. म्हणजे नेमकं हायड्रोजनला कुठं ठेवायचं?
नेमकं हॅलोजन सारखे गुणधर्म दाखवत होतो आणि पहिल्या ग्रुप मधल्या मूलद्रव्यासारखे त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला आढळतात. म्हणून इट इज डिफिकल्ट टू पोझिशन ऑफ हायड्रोजन ॲटम इन अ पिरियडिक टेबल. आणि हे त्याचे 4 डिमेरिट्स आणि ही पूर्ण थेरी आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. याच्यामध्ये महत्त्वाचा मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ, the physical and chemical properties are the periodic functions of their atomic masses, merits आणि demerits. ही तिसरी थेरी आहे मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि पुढच्या तासाला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल किंवा त्याला म्हणायचं मॉडर्न पिरियडिक टेबल, जो आज आपण वापरतो तो मॉडर्न